जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगरच्या चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दीपाली चव्हाण यांचा संघर्ष पाहून कोणाचेही डोळे ओलावतील। पतीची किडनी खराब झाल्याने दीपाली यांनी स्वतःची किडनी पतीला दान केली, मात्र दुर्दैवाने त्यात इन्फेक्शन झाले आणि पती पुन्हा मृत्यूशी झुंज देऊ लागले। याच वेळी मदतीला धावून येण्याऐवजी त्यांच्या फॅमिली डॉक्टरनेच त्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेतला। दीपाली यांचे फॅमिली डॉक्टर गौरव धर्मा नायर यांनी आपल्या ओळखीने किडनी डोनर मिळवून देतो आणि ऑपरेशन करून देतो असे आमिष दाखवले। यासाठी त्यांनी मौसमी बिस्वास, जयदेव बिस्वास आणि इतर साथीदारांची ओळख करून दिली। या टोळीने 2 जुलै 2025 पासून 7 मार्च 2026 दरम्यान दीपाली यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन स्वरूपात 31,37,860 रुपये उकळले। लाखो रुपये देऊनही पतीचे ऑपरेशन झाले नाही आणि डोनरही मिळाला नाही। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दीपाली यांनी विठलवाडी पोलीस ठाणे गाठले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने डॉक्टरसह 7 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा तपास आता ओडिसातील भुवनेश्वर पर्यंत पोहोचला असून तिथेही एका रुग्णालयात व्यवहार झाल्याचे समोर आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊनही मुख्य सूत्रधार असलेला डॉक्टर अजूनही आपल्या क्लिनिकमध्ये रुग्णांना तपासतोय। पोलिसांना अद्याप एकही आरोपीला अटक करण्यात यश आलेलं नाही, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणामागे मोठे किडनी रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होत असून इतर नागरिकांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली का याचा तपास सुरू आहे। दरम्यान आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जात आहे। मला विचारलं गेलं की आपल्या ओळखीत कोणी आहे का की सेकंड ट्रान्सप्लांट त्यांना परत करायचं होतं। तर तसं सध्या तरी कोणी नव्हतं, तर मी विचारपूस केलं तर माझा एक ओळखीचा एक PRO आहे, शोएब अन्सारी म्हणून, तो प्लॅटिनम हॉस्पिटलला कामाला आहे। त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या रेफरन्समध्ये एक माणूस आहे, इक्बाल खान म्हणून, की तो असं सर्व काही काम करतो। तर मी बोललो ठीक आहे बाबा, आमचं म्हणजे मीटिंग वगैरे करून दे, पेशंटला पण भेटून घ्यायला सांग त्यांना। तर त्यांचं मीटिंग वगैरे आम्ही करून दिलं, बोलून बसलो आम्ही। तर असं डिसाईड झालं की एक रक्कम तय झाली की त्याच्यात आपण हे करूया, म्हणजे ऑपरेशन करूया आणि ते कोलकाताला करणार। तर सुरुवातीला सर्व काही डॉक्युमेंट्स वगैरे ते पेशंट पण तिथं गेलं, त्यांचं ब्लड टेस्ट वगैरे, क्रॉस मॅच वगैरे सर्व काही झालं, हॉस्पिटलमध्ये OPD वगैरे झाली। मग त्यानंतर असं डिसाईड झालं की आता जे हे ऑपरेशन आहे कोलकात्याच्या ऐवजी भुवनेश्वरला एका हॉस्पिटलला केलं जाणार आहे, कारण की तिथं थोडं वेळ लागत होतं, डोनर वगैरे भेटत नव्हतं, असं प्रॉब्लेम होत होतं। तर तिथं गेले, मग तिथं भुवनेश्वरला मग तिकडे जे एजंट्स होते त्यांचं कॉन्टॅक्ट त्या इक्बालसोबत होता, आपलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट तिथं नव्हतं। मग ते पेशंट पण भुवनेश्वरला 1-2 वेळा गेलं, तिकडं पण परत सर्व काही क्रॉस मॅच वगैरे, सर्व काही डोनर वगैरे, मॅचिंग वगैरे, क्रॉस मॅचिंग वगैरे सर्व झाली। मग एक तारीख दिली की बाबा या तारखेला, म्हणजे भरपूरदा 2-3दा असं झालं की डेट ते पोस्टपोन होत गेलं। मग शेवटी एक डेट आम्हाला भेटलं की नाही, या डेटला आपण ऑपरेशन करूया। मग पेशंट आणि त्यांची वाईफ आणि अजून एक त्यांचं नातेवाईक तिथं हॉस्पिटलला पोचले। पण जेव्हा असं ॲडमिट व्हायची वेळ आली तेव्हा तो तिकडचा जो एजंट होती, ते एक फिमेल होती, तिचा हजबंड, तो जो डोनर होता, डोनर आणि जो एक मध्ये एक हॉस्पिटलचा असिस्टंट, म्हणजे OT असिस्टंट, जे डॉक्टर ऑपरेशन करणार आहे त्यांचा असिस्टंट म्हणून जो होता, ते सर्वजण एकत्रच गायब झाले। त्यांचा फोन नंबर वगैरे सर्व एकत्रच स्विच ऑफ झालं आणि मग त्यानंतर त्यांचं काहीच कॉन्टॅक्ट वगैरे नाही। मग जेव्हा माझ्याशी बोलणं झालं तर मी त्यांना बोललो ठीक आहे, तुम्ही या परत, आपल्याला पोलीस कंप्लेंट आता करावंच लागणार आहे, शिवाय काय पर्याय नाही आपल्याकडे, आणि आपलं फसवणूक हे या विषयामध्ये झालंच आहे, असा विषय। त्याच्यामध्ये तुमचंही नाव आहे? हां, माझं नाव आहे, कारण की कसं आहे बघा, कॉन्टॅक्ट सुरुवात माझ्यापासूनच झालं। त्यांना तर ह्या प्रकरणात काही माहीत नव्हतं आणि मी पण कसं, हे पण असं प्रकरण वगैरे आपण कधी केलंच नाही, पण तो आपले एकदम खास पेशंट होते, म्हणजे फॅमिली पेशंट आहे, खूप वर्षापासून ओळखतात त्यांचं। तर मी प्रयत्न केला की बाबा कोणीतरी आपल्याला भेटावं जे हे काम करून देऊ शकतं आणि मग त्याच्यानंतर त्यांचं लाईफ जे आहे ते थोडंसं व्यवस्थित व्हावं, त्यासाठी आपण ट्राय करून आपल्याला कुठं कॉन्टॅक्ट भेटलं तर बघून हे आपण त्यांच्याकडून त्यांना ते कॉन्टॅक्ट दिलेलं। आता पेशंटचं जेव्हा एवढं आनंद चव्हाण साहेब जे आहे त्यांचं जेव्हा एवढं सर्व काही प्रॉब्लेम झालं, तर मी पण त्यांना तेच बोललो की ठीक आहे, आपण पोलीस कंप्लेंट टाकू। आता पोलीस कंप्लेंट टाकलं की त्याच्या सुरुवातपासून जे आहे
सुरुवात जिथून झाली तिथून तर ते सर्व काही येणारच आहे. तर मी सुरुवात पॉईंट होतं तर माझ्यापासून ते सुरुवात झालीच आहे. तुमच्या पण अकाउंटला काही पैसे पैसे पेशंटनी जे मला ट्रान्सफर केलेलं ते पैसे मी डायरेक्टली पुढं ट्रान्सफर केलेलं. त्याचं सर्व काही आपल्याकडे बँक स्टेटमेंट, बँक डिटेल्स वगैरे आहेत. तर ते फक्त सुरुवातीचे जे पैसे होते ते माझ्यातर्फे पुढं गेलेले. मग त्यानंतर मोस्टली 90% ऑफ ट्रान्झॅक्शन जे आहे ते पेशंटचं आणि तो जो इक्बाल खान म्हणून जो माणूस होता त्यांना डायरेक्ट पैसे गेले. तर आपल्याला त्या पैशांचं पण हे नाही आहे. तर शिवाय आपण पण त्यांना शेवटी मदत पण केलं त्या बाबतीत, असं नाही आहे. पण आता सुरुवात पॉईंट मी आहे तर माझ्यापासूनच सर्व काही लिंक चालू झाली आहे अशी. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत काल रोजी 4/5/2026 ला संबंधित जी फिर्यादी महिला हिने तक्रार दिली होती. यामध्ये संबंधित फिर्यादी महिलेचे पती यांचा किडनीचा इश्यू असल्याने ते संबंधित डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडं उपचाराकामी गेले होते आणि उपचार करत असतानाच त्यांना असं आश्वासन देण्यात आलं की जवळपास 32 लाख रुपये दिल्यानंतर नवीन किडनी जी आहे ती प्रत्यारोपित करता येईल. त्यानुसार त्यांनी विश्वासाने ऑनलाईन 32 लाखाचे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केलेले आहेत. यामध्ये एकूण डॉक्टर धरून इतर 6 आरोपी आहेत. यातले काही वेस्ट बेंगॉल, त्यानंतर मुंबई येथील आकरीपाडा इथले ते आरोपी आहेत. यामध्ये संबंधित पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यानंतर त्यांना कुठलंही किडनीचं प्रत्यारोपण किंवा त्यांचे पैसे परत न गेल्यामुळं संबंधित फिर्यादी महिलेने जे आहे ते पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास जो आहे तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कोळी करत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक ज्या आरोपीचा त्यामध्ये असलेला सहभाग निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. यामध्ये संबंधित जे 7 आरोपी आहेत यातील इतर 6 आरोपींशी रुजवात घालून देण्याचं काम जे आहे ते संबंधित डॉक्टरनी केलेलं आहे आणि तिथे यांची ट्रीटमेंट चालू असल्या कारणाने विश्वासात घेऊन त्यांनी संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांचे पती आहेत यांच्याकडून पैसे घेतल्याचं निष्पन्न होत आहे आणि त्यामध्ये पुढील कुठलेही त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट न देता किंवा किडनी प्रत्यारोपित न करता त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी काल रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.